सर हे मिस्टर साने. हॅलो सर. काल आपलं फोनवर बोलणं झाल्याप्रमाणे मी यांना घेऊन आलो. या चायनाच्या खूप प्रसिद्ध उद्योजिका आहेत. यांचे स्वतःचे असे 7 वेगवेगळे बिझनेस आहेत चायनामध्ये. वेलकम. Namaste. I just love Indian tradition. That's why I'm here. मिस्टर राजवीर, मॅडमने तुमच्या कंपनीबद्दल रिसर्च केला आणि त्यांना कळलं की तुमचा ब्रँड खूप फेमस आहे. म्हणून त्यांनी तुमच्यासाठी एक चांगली ऑफर आणली. अरे वा, आपल्या कंपनीचं नाव भारताबाहेर सुद्धा फेमस आहे. खूप चांगली गोष्ट आहे. काय ऑफर आहे? तुमच्याकडे तयार झालेले नवीन प्रोडक्ट्स त्यांना त्यांच्या ब्रँडच्या अंडर विकायचे, पण जरा लोअर क्वालिटी. जर तुम्ही रेडी असाल तर पुढच्या 2 दिवसात सगळ्या लिगल प्रोसिजर्स कंप्लीट करून घेऊ. आणि आय एम शुअर ही ऑफर तुमच्यासाठी खूप फायद्याची आहे. यामुळे तुमचं नाव मार्केटमध्ये आणखी मोठं होईल. नॉट इंटरेस्टेड. What? तुम्हाला कळतंय ना तुम्ही काय रिफ्यूज करताय? तुम्ही मागाल ती रक्कम द्यायला तयार आहेत मॅडम. कसं आहे ना मिस्टर साने, मी खूप मेहनतीने माझा बिझनेस मोठा केलाय. सो काही पैशांच्या प्रॉफिटसाठी मला हे डील करण्यात काहीच इंटरेस्ट नाही. हे बघा, तुम्ही विचार करून उत्तर द्या. 2 दिवसाचा वेळ घ्या आणि मग फायनल काय ते सांगा. गरज नाही. थँक्यू. मॅडम, लेट्स गो. ही इज नॉट इंटरेस्टेड. Okay. दवे सर. यांना सोडून या आणि मला पुढच्या अपॉइंटमेंट सांगा आजच्या. हो हो सर. मनवा, कसला विचार करतेस? कुठे काय नाही. ए तायडे, सांग ना कसला विचार करतेस? अरे खरंच काहीच नाही. मी आपलं असंच. काय असंच काय? सांग ना कसला विचार करते? अरे बघ ना, म्हणजे आता गोष्टी इतक्या पुढे गेल्या आहेत. आय मीन आई बाबा पण लग्नाची बोलणी करायला गेलेत, पण अजून आमचं हवं तसं नीट बोलणं नाही झालंय. ओ, कोणाचा तरी मेसेज आलेला दिसत नाहीये. अरे बिझी असतील. पण मला एक सांग, सुट्टीच्या दिवशी कधी कोणी काम करतं का? बरं ते ठीक आहे, पण निदान एक मेसेज तरी करायला हवा होता ना. अगं, राजवीर मोहिते पाटील हे खूप मोठे बिझनेसमॅन आहेत. हे असं तुमच्यासारख्या सुट्ट्या वगैरे एन्जॉय करायला त्यांच्याकडे कुठे वेळ आहे? काय तू? अरे पण मग जर एवढंही भान राहत नसेल तर माणसाने एवढं बिझी कशाला करून घ्यायचं स्वतःला? असं काही नसतं. मीटिंग मध्ये बिझी आहे, नंतर रिप्लाय करतो. मीटिंग मध्ये बिझी आहेत असा मेसेज आलाय. बघ, मी बोललो होतो ना. पण तायडे, तू सॉलिड लकी आहेस. एवढ्या बिझी शेड्यूल मधून त्यांनी तुला मेसेज केला. नाहीतर तू बघ, साधा माझा फोन सुद्धा उचलत नाही आणि मेसेज सुद्धा करत नाही. आपलं कुठे मध्ये? आजच्या दिवशी पण एवढे बिझी. सकाळपासून एक पण मेसेज नाही आला. सॉरी, आम्हाला यायला खूप उशीर नाही ना झाला. झालं तरी तुम्हाला बोलणार कोण हो काय? शेवटी आमच्या राजवीरचे भावी सासू सासरे आहात तुम्ही. पण तुमचं घर खरंच खूप छान आहे हो. अरे म्हणजे काय, असणारच. मोहिते पाटलांचं घर आहे. त्या दिवशी या दोघी जणी आल्या होत्या
तुम्ही आला नव्हतात आमच्या घरी. मी तुमची ओळख करून देते. हा, हे माझे भाऊ प्रमोद नमस्कार. 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 आणि हे मनवाचे बाबा कर्नल अजय सावंतराव. हो 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 हो. नमस्कार नमस्कार. नमस्कार. कर्नल साहेब, तुम्हाला सांगतो, तुमच्यासारखी माणसं आहेत ना, म्हणून आपल्या देशाचं संरक्षण होतंय. ते तुमच्यासारख्या सैनिकांना भेटून ना खूप खूप सॉलिड वाटतं मला नेहमी. थँक्यू. पण मी असं मानतो की भारतातला प्रत्येक नागरिक हा एक सैनिकच आहे. आम्ही बॉर्डरवर देशाचं रक्षण करतो, पण सामान्य नागरिक हा त्याच्या कामातनं, त्याच्या कष्टातनं देश घडवत असतो. ती एक देश सेवाच आहे. हा, फरक फक्त वर्दीचा असतो बस. वा वा, काय छान विचार आहेत तुमचे. आणि मनवाचे मामा काय करतात? मी शेतकरी आहे, अल्पभूधारक. वा वा, छान. म्हणजे साधारण किती शेती असेल तुमची? म्हणजे बघा, माझ्या आणि आरतीच्या नावावर मिळून एक 300-350 एकर शेती आहे. हा, हा? बापरे, एवढी? नाही हो, तसं नाही. म्हणजे जरी आमच्या नावावर असली ना, तरी आम्हाला आमच्या वाडवडिलांकडून मिळाली आहे. त्यांचीच पुण्य आहे. हो ना. आणि मी ती फक्त सांभाळायचं काम करतो. मी काय म्हणते, गप्पा सुरूच राहतील. आपण एकदा लग्नाचे ठरवून घेऊया. आई, एवढी काय घाई आहे? जरा फराळ वगैरे करू देते ना. घ्या 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 घ्या. अरे नितीश, हं? तुला आई बाबांचा काही कॉल आला का रे? नाही का, अजून कोणाचाच कॉल आला नाहीये. पण आहे ना, मी आता त्यांना लगेच फोन करून सांगतो की तुम्ही घरी या लगेच. कारण ना, कोणतरी तुमची आतुरतेने वाट बघतय. काय हो अगं, त्याला सवय मला त्रास द्यायची. तू त्याला अजिबात जॉईन व्हायचं नाही. तू जा तिकडे. अगं, असं काय? वाट बघते तर सांग ना, वाट बघते. हे असं लपवाछपवी कशाला करते? हा, पण मी वाट बघतच नव्हते ना. म्हणजे मी 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 उभी होते तिकडे अशी टेकून. अशीच टेकून उभी आहे. काय उगाच? हा, तुला कसला तरी आवाज आला का गं? कोणाचा तरी जीव भांड्यात पडलाय. हॅलो. हाय. हा बोला. सॉरी, कामात होतो म्हणून वेळच नाही मिळाला, कॉल नाही करता आला तुम्हाला. हॅलो. हा बोला ना, मी ऐकते. नाही, सॉरी, खरंच खूप काम होतं. ते विंटर कलेक्शनचे डिझाईन्स फायनल करायचे होते, क्लायंट मीटिंग, आता सगळ्यात वेळच नाही मिळाला, राहून गेला. तुम्ही चिडला आहात ना? तुम्हाला काय वाटतं? हो, म्हणजे चिडला आहात. नशीब आता तरी फोन करायला वेळ मिळाला. हा, मग बाकी काय? नाही, कुठे काय. मग ठेवू? हॅलो. ओके, ठेवा. बाय. बाय. सखी, हं? तू कधी लाजाळूचं झाड बघितलं नाहीयेस ना? नाही रे. हे बघ ना, हे बघ. कधी काय कधी काय तू ना नाही, नाही, मी नाही. कधी सखी, 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 वाचव. सखी, नाही, नाही, नाही. नाही, तायडे. अगं, ऐक ना. आता दोन्ही मुलं लग्नाला तयारच आहे, तेव्हा आपण साखरपुडा करून घेऊया. चालेल ना. म्हणजे लग्नाआधी त्यांना एकमेकांना नीट समजून घ्यायला वेळ मिळेल. हा, आरती? हो, बरोबर आहे तुमचं. आणि दोघांनी एकमेकांना समजून घेणं खूप महत्वाचं आहे.
तुमचे मनवावर खूप चांगले संस्कार आहे, खूप समंजस आहे ती. मला खात्री आहे ती राजवीर बरोबर अगदी सुखाचा संसार करेल. खूप गुणी मुलगी आहे तुमची. मनवास जे काय आहे ना त्याचं सगळं श्रेय आरतीला जातं. मी तर काय वर्षातले 12 महिने पोस्टिंगवर असायचो. आरतीनीच त्यांना सांभाळलं, घडवलं, त्यांना संस्कार दिले. बरं मग साखरपुड्याची तारीख आपण केव्हाची ठरवूया? खरं तर मुहूर्त वगैरे बघायची गरज नाही. आणि राजवीरची इच्छा आहे की या शनिवारी साखरपुडा करून घेऊया. पण जर तुम्हाला मुहूर्त बघायचा असेल तर मी बोलते राजवीरची. हो, नाही, सगळं आयुष्य आर्मीचं टाइम टेबल पाळण्यात गेलं. आम्ही पण मुहूर्त वगैरे बघत नाही. मनवाची आई, तुम्हाला चालेल ना? हो म्हणजे शनिवारी थोडं लवकरच होतंय नी. हो ना, या शनिवारी फारच लवकर होत. हो म्हणजे एवढी घाई करून कसं चालेल ना. साखरपुड्याची तयारी करायची म्हणजे वेळ लागेलच ना त्याला. नाही अगदीच असं काही नाही. तुमची इच्छा असेल तर शनिवारी आपण करूया ना साखरपुडा. नाही, दादा सुद्धा इथे आहे म्हटल्यावर शनिवारी आपण उरकून टाकू साखरपुडा. हो. बरं, एक सांगते, माझ्या तिन्ही नातवंडांच्या लग्नाची तरतूद मी केलेली आहे. तेव्हा लग्नाचं आम्ही बघू. नाही, खर्च आपण मिळून करूया. नाही म्हटलं तरी लग्नाचा खर्च सुद्धा खूप आहे ना. मला सुद्धा तेच वाटतंय की लग्नाचा खर्च आपण अर्धा अर्धा वाटून घेऊ. नाही, माफ करा, नाही जमणार. माझं आधीच ठरलंय, माझ्या तिन्ही नातवंडांची लग्न मीच करणार. मला अजूनही वाटतं की आपण लग्नाचा खर्च वाटून घेतला असा, पण तुम्ही म्हणता तर ठीक आहे. पण साखरपुडा तरी आम्हाला करू दे. म्हणजे आमची इच्छा आहे की साखरपुडा हा नायगाव मध्ये व्हायला हवा. हो, चालेल ना, काहीच हरकत नाही. अहो पण तुमच्या नायगाव मध्ये 5 स्टार हॉटेल आहे का? नाही, म्हणजे आमच्याकडे तरी लग्न साखरपुडा 5 स्टार हॉटेल मध्येच करतात. नाही काय आहे, आमच्या घरातलं हे पहिलं शुभकार्य आहे ना. म्हणजे आम्हाला शोभून दिसायला पाहिजे ते. माफ करा, माझं प्रामाणिक मत आहे की कुठलंही शुभ कार्य गावात झालं काय किंवा 5 स्टार हॉटेलमध्ये झालं काय, त्या शुभ कार्याला जागेचं बंधन कशाला हवं? हवं तर आपण लग्न इथे करूया. अगदी बरोबर बोलताय तुम्ही. साखरपुडा नायगावलाच करूया, चालेल आम्हाला. पण जावई बापू भेटले असते तर खूप बरं झालं असतं. अहो, त्याचा पाय घरात राहतो कुठे? सतत ऑफिस एके ऑफिस. हो ना, म्हणून तर एवढा मोठा बिझनेस उभा केलाय ना त्यांनी. आणि मी खूप ऐकलंय हा त्यांच्याबद्दल. तसंही परवा साखरपुड्यात भेट होईलच. आणि तुम्ही बघा साखरपुडा कसा धूमधडाक्यात होतो ते काय. राहुल, तू इथे काय करतोस बाळा? हे घे हे काय आहे? चिठ्ठी. चिठ्ठी? कोणी दिली? मला नाही माहित. अरे राहुल थांब. राहुल, सॉरी. मनवाताई, राहुल,
इथे आहेस तू? हे घे. हे कोणी दिलं? मला ना माहित. राहुल राहुल थांब ना. आता काय आणलंय? मी चाललोय. सॉरी. तुम्ही माझं सॉरी ऍक्सेप्ट केलंय ना? हो. नाही, अजून घराच्या बाहेरच उभा आहे म्हणून विचारलं. हो, आय एम सो सॉरी. प्लीज प्लीज आत या. प्लीज या. हळू. नाही, इट्स ओके. राहू द्या. प्लीज या. या ना. येस. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. खरंच बिझी होतो. इट्स ओके. आता आणखी किती सॉरी म्हणणार आहात? हो, पण तुम्ही रागावला होता ना? हो, रागवले होते, पण आता गेला माझा राग. तुमचे आई बाबा आणि नितेश कुठे? असं काय करता? आई बाबा तुमच्याकडेच गेलेत ना? आणि नितेश बाहेर गेला, येईल थोड्या वेळात. एक मिनिट, म्हणजे आता घरी कोणीच नाहीये? नाही. मग मी येतो. Yes. काय झालं? नाही, कोणी नाही आहे घरात, असं चांगलं नाही वाटत. आणि मी तुम्हाला इंटिमेट पण केलं नव्हतं की मी येणार आहे. ऍक्च्युली तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं. तुमचं सरप्राईज आवडलं मला. खरंच?